अध्याय 6 श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य. दूर दुरोणी लोक येत श्री गुरु दर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शना येत सवे पत्नी असत. वय वर्षे 60 असत. येवोनी नमी श्री गुरुसी. श्री गुरु पुसती तेयसी. काय इच्छा मानसी. ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या. जाहले वांज या जन्मात दूषण करती समस्त. पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थित असे. श्री गुरु म्हणती तयसी. कोण जाणे पुढील जन्मासी. याच जन्मे पुत्र कन्येसी पावसी ऐसे करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामीसी. होत नाही हो विटाळसी. स्वामी म्हणते चिंता कयासी. आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी. 1 वर्षात कन्येसी जन्मदेव वृद्धा हर्षी. ऐसा महिमा श्री गुरुचा नाम सरस्वती ठेवीत. श्री गुरुसी ती म्हणत नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे. हासोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरु वचन यथार्थ पुत्र झाला परी ऐसा. ऐसा करुणेचा सागर फक्त इच्छा पुरविणार. श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे. नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत. सर्वांगी असे कुष्ट शरण येई श्री गुरुसी. एक काष्ट त्यात ते देत म्हणते सेवितया प्रत. पाणी घाली नित्य सेवा याची तू करी. यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण. एकोणी आश्वासन विप्र घेई काष्टाते. संगमावरे जावण तेथे काष्ट रोवण. नित्य घाली स्नान त्या काष्टासी प्रेमाने. ऐसे जाती दिवस 7. श्री गुरु पाहावयासे येत कवंडनु तीर्थ घालित मंत्रुनी त्या काष्टासी. तत्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत. नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा. तत्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत. नृसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीलादयाच्या. एकदा सायन देवासी घेवोनी जाती संगमासी. दावोनी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात अग्नी घेवोनी ये परत. 2 सर्प पाठवित पथ दाखविना तया लागे. काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवित तया सायन देवासी. एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी. भक्त येथे राहिला स्वामी म्हणत तयासी. तू का न गेलासी. तो म्हणे तुम्ही शिवचे असता जावे कशाला. शिवरात्रीच्या दिवशी स्वामी म्हणत तयासी. चल जाऊ श्रीशैल्यासी यात्रा पाहून येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे. त्यासी जवळ बोलवित पाय घट्ट धरी म्हणत. दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत. लोक त्यांचे दर्शन घेत पाहुणी विस्मित होत असे. करुणी तेथे नमस्कार परतोणी येई बाहर. जेथे बैसिले श्री गुरुवर तेथे येऊनी नमित असे. म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेल मजला पाडू नका. तूच अससी परमेश्वर बरोणी राहसे चराचर. ऐसे म्हणोनी नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जावण 3 वर्षे आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विज काष्टाला बहुवस. निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणे पुनरूपी केले उपवास. देवी त्याचे निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असती श्री दत्त बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येते म्हणे तो देवी असत. मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत तो नर नव्हे दत्त जाई शरण त्या लागे. दुसऱ्या दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी. प्रवास करुणी अष्टदिशी गाणगापुरी पोचत असे. दुरोणी श्री गुरुसी नमस्कारित श्री गुरु त्यासी म्हणत. देवी पासोनी मनुष्याव्रत का आलासी नरवरा. एकोणी येसी मात चरणी नमस्कार करीत. म्हणे तू ईश्वर असत जाणिले म्हणजे सर्व काही. श्री गुरु म्हणती सायन देवासी न्यावे संगमी यासी. दूर टाका याच्या वस्त्रांशी संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्यायासी आणा मग गाणगापुरासी. ऐसे सांगोणी तयासी संगमी देती पाठवणीया.
जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघून या. येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रयमूर्ती साक्षात नररूपे अवतरला. ऐसा अगाध महिमान नित्य होई अन्नदान ते गाणगापूरस्थान. अपार महिमा तेथींचा ही परगी ग्रामात नंदी नामे कवी असत. शिवावरी कवित्व करीत 5 कवण नित्य करी लोक म्हणते तयाप्रत. नृसिंह सरस्वती श्रीदत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणते तयाला. तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिवार. नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी. ऐसे बोलूनी आपण गेला शिवपूजय कारणी. पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती. हासोनी त्याते म्हणती माझी पूजा करत असी का. पाहुणी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार. म्हणे नृसिंह सरस्वती श्रीशंकर नररूपे अवतरला. येवोनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्रीगुरूंचा. गाणगापुरी श्रीगुरु राहत दर्शना येती 7 भक्त. सर्वही श्रीगुरु ते म्हणते यावे आमुच्या घरासी. श्रीगुरु सर्वांसी हो म्हणती सर्वही आपुल्या घरा जाती. पुन्हा कालांतरे मिळती म्हणती श्रीगुरु आले घरी. 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण. 7-8 गेले आपण गाणगापुरी ही होतेची. श्रीगुरु नृसिंह सरस्वती अवतरला त्रय असे त्रयमूर्ती. गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजना उद्धारिले पहा श्रीगुरुने. गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत. नमस्कार करी नित्य श्रीगुरु जाता संगमी. श्रीगुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्रीगुरु म्हणते तयाप्रत कापोने टाकी शेत. विस्मय पाही भक्त काय करावे म्हणून या. परीक्षणात सावरून म्हणे आज्ञाप्रमाण टाकी शेत कापोन. वेळा म्हणती लोक त्याते परी घडले विपरीत. ते रात्री अतिवर्षा होत सर्वांची पीक होई नष्ट. वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत. ज्वारी वाटे लोकांत ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा. एक एक ईश्वरी महिमा नृसिंह स्वामी सरस्वतींची. म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांसी नमस्कार. नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रकटले. अध्याय 6 समाप्त. संक्षिप्त श्री गुरुचरित्रातील संपूर्ण 7 अध्याय श्रवण करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.